भाजप आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे। हिंदू समाजाला आर्थिक सक्षम करण्यासाठी सर्व हिंदू समाजाने एकत्र यावं असं ते म्हणाले। भाजप आमदार नितेश राणे यांनी हिंदू समाजाला हे आवाहन केलंय। नवी मुंबईतील उल्वे इथल्या गणेश मंडळाच्या भेटी दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय। कोणत्याही मुस्लिम व्यक्तीसोबत व्यवहार करू नका असंही नितेश राणे म्हणाले। नितेश राणेंच्या या वक्तव्याने आता वादाची शक्यता आहे। आधीही नितेश राणे हे वादात सापडलेले होते। अशाच पद्धतीच्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा नितेश राणेंनी असं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता यावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। गणपतीच्या समोर एक शपथ घेऊ। प्रत्येक लोकांनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्यांनी की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन अशी शपथ घेऊन इथून निघाला पाहिजे। अहो त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे की हिंदू त्यांच्यासाठी या तर काफिर असतो, या तर त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका। हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे। त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीच आणि दर्जाहीन आहात हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे। नितेश राणेंना का बोलावं लागलं याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे। याचं उत्तर महाराष्ट्र विकास आघाडीने दिलं पाहिजे। ते का बोलले, कसं बोलले, योग्य बोलले, अयोग्य बोलले हा अलग ठेवू विषय, पण या आपल्या राज्यघटनेची नीव मजबूत करण्यासाठीच्या भूमिका महाराष्ट्र विकास आघाडी का घेत नाहीत? संतुष्टीकरणाची भूमिका, तुष्टीकरणाची भूमिका महाराष्ट्र विकास आघाडी का घेते याचं उत्तर पहिलं महाराष्ट्र विकास आघाडीने द्यावं। नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केलं ते त्याचं व्यक्तिगत मत आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।